अधिक मास संपायच्या आत जावयाला खुश करायचंय, मग ही पारंपरिक रेसिपी नक्की बघा. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेले आहेत खव्याचे धोंडे. चला तर याची कृती पाहूया. 1 वाटी खवा घेतलेला आहे, तेवढीच 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. आपल्या चवीनुसार साखर घेतलेली आहे, पिठी साखर आहे. इथं काजू घेतलेले आहेत बारीक चिरून, बदाम घेतलेले आहेत का बारीक चिरून, खोबरं घेतले आपलं खिसून, आणि चारोळे आहेत, आणि 2-4 विलायची घेतलेली आहे कुटून. सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया. हे बघा, ही मैदा मी चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडं चिमूटभर मीठ टाकायचंय. आपले धोंडे खुसखुशीत व्हावेत म्हणून मी 2 चमचे इथं तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप नसेल तर तेल पण टाकू शकता. असं यावरती टाकून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असा मळून घ्यायचंय आपल्याला. मोहन टाकल्याने आपले धोंडे एकदम छान असे खुसखुशीत होतील म्हणून टाकायचं, आणि ह्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय पिठाला. बघा, या सगळं पिठामध्ये मी व्यवस्थित असं तेल आपलं तूप मिक्स करून घेतलेलं आहे. मोहन व्यवस्थित पडलं का नाही असं आपल्याला कसं कळेल, असा एकदम मुटका झाला पाहिजे या पिठाचा. त्यावेळेस समजायचं की आपले तूप व्यवस्थित पडलेलं आहे यामध्ये. मोहन व्यवस्थित टाकलं तर आपले धोंडे खुसखुशीत होतील. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. जास्त गोळा आपल्याला पातळ करायचं नाहीये, घट्टसरच ठेवायचंय, म्हणून थोडं थोडंच हातावरती पाणी घेऊन मळून घेऊया. पुरणाचे तर धोंडे सर्वच जण करतात, त्यामुळे आपण जरा वेगळ्या पद्धतीने म्हणून आपण खव्याचे धोंडे करून घेऊया. बघा, व्यवस्थित असा आपला गोळा मळून झालेला आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट पण नाही, व्यवस्थित असं गोळा मळून झालेला आहे. असं आपण हे गोळा करून त्यावरती आपण झाकण मारून ठेवूया. त्याला 15 मिनिटं आपण असंच ठेवूया. पिठाला 15 मिनिटं होईपर्यंत आपण आता सारण तयार करून घेऊया. हे बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे, आणि मी तर खोबरं खिसून घेतलेलं होतं. ते आपण खोबरं हलकसं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आपण त्याला तेल तूप काही टाकायचं नाही आहे, नुसतं असं आपलं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे. कारण हे खव्याचे धोंडे असल्यामुळं 2-3 दिवस टिकतात. हे आपण सगळं असं सगळे जिन्नस भाजून घेतले तर त्याचा वास येणार नाही, त्यामुळे हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असं थोडंसं लालसर असं झालेलं आहे आपले भाजून. आता मी काढून घेते. बघा, मी 2 चमचे रवा टाकत आहे. त्याला थोडंसं तूप टाकून आपण भाजून घेऊया. जास्त तूप टाकायचं नाही, नॉर्मल टाकले मी भाजायसाठी. थोडं हलकसं असं सोनेरी कलर आलेला आहे ना, याला एवढं पण जास्त नाही भाजायचंय. व्यवस्थित असं भाजलेलं आहे. तर हे मी काजू बदामचे काप केलेले यामध्ये टाकून घेते, आणि हे चारोळे पण यामध्येच टाकून घेऊया. त्याला 2 मिनिटं असं परतून घेऊया. हे झालेलं आहे. आता याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता सगळ्यात शेवटी आपण खवा टाकून घेऊया यामध्ये. नॉर्मल असा फोडून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असं ह्याच्या गुठळ्या सगळ्या फुटतील. ते खव्याला ऑलरेडी तूप असते, त्यामुळे जास्त तूप टाकायची गरज नाही. नाही टाकलं तरी त्या भाजण्याला चालते. बघा, खवा सगळा व्यवस्थित असा पातळ झालेला आहे. कारण मी आधीच खवाला थोडस खिसून घेतले होते. तसं पण करू शकतो आपण, म्हणजे जास्त वेळाला परतायची गरज लागत नाही. आपलं खवा पातळ झालेला आहे. आता याला आपण गार व्हायला ठेवूया. हे बघा, हे सगळं मिश्रण मी एकत्र केलेलं आहे. हे थोडस मोठं मोठं वाटतंय म्हणून मी हाताने असं चुरून घेते. काहीतरी मोठं पण असलं तर चालेल. यावरती किसमिस, पिस्ते सगळं आपण टाकू शकतो. आता हे खवा पण गार झालेला आहे. खवा पण यामध्ये आपण टाकून घेऊया. यामध्ये मी पिठी साखर पण ऍड करते. तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आणि मी विलायची पण वाटून घेतलेली, ती पण टाकून घेते. त्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा, आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे, छान मऊ झालेलं आहे. हे बघा, असं याला मी अर्धा गोळा घेतलाय, आणि याला असं व्यवस्थित असं चपाती लाटून घेणार आहे मी. हे छोटे छोटे बॉल करून करण्यापेक्षा असं केलेलं सगळे एकसारखे आपले धोंडे होतील. त्यामुळं अशा पद्धतीने करून पहा तुम्ही पण. एवढी पातळ पण चपाती करायची नाही, याची थोडी जाडसरच ठेवायची.
हे बघा, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी व्यवस्थित अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. आणि आपल्या या कशाच्या पण मदतीनं आपण याची अशी गोल गोल लाटे करून घेऊयात, म्हणजे आपल्याला धोंडे करायला सोपे जातील. असं केल्यानं प्रत्येक धोंड असा व्यवस्थित होईल आणि सेम आकाराचे होतील. हे झालेले आहेत आपले एकसारख्या लाट्या तयार. त्याला आपण साईडला ठेवूयात. हे सारण पण आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे. आता आपण एक एक हे घेऊन यामध्ये सारण भरून घेऊया आपले धोंडे. अशा पद्धतीने थोडंसं हाताने असं प्रेस करून घेऊया, म्हणजे फुटणार नाही. अशा पद्धतीने आपण सगळे धोंडे भरून घेऊयात. तर आपले सगळे धोंडे तयार झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया. बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये धोंडे सोडून घेते. थोडं तेल गरम करून घेऊन पुन्हा मीडियम गॅस करून आपण हे धोंडे तळून घेऊया. ते आपण मोहन टाकलेला असल्यामुळे एकदम खुसखुशीत होणार आहेत आपले धोंडे. तर आपले धोंडे तळून झालेले आहेत. आता आपण यामध्ये डिशमध्ये काढून घेऊया. आता अशा पद्धतीने आपण सगळे धोंडे तळून घेऊया. हे झालेले आपले धोंडे तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.